Welcome you all in SB Education Society's YouTube channel. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न EVS 1 चॅप्टर नंबर 2 मोशन्स ऑफ द अर्थ. परिसर 1 चा पृथ्वीचे फिरणे हा पाठ आज आपण बघणार आहोत. इन दिस चॅप्टर वी विल लर्न अबाउट द अर्थ ॲक्सिस म्हणजेच पृथ्वीचा आस. त्यानंतर बघणार आहोत रोटेशन कॉजेस डे अँड नाईट म्हणजेच परिवलनामुळे होणारे दिवस आणि रात्र. रेव्होल्यूशन म्हणजेच पृथ्वीचे परिभ्रमण. लीप इयर म्हणजेच लीप वर्ष. हाऊ द सीझन्स हॅपन म्हणजेच ऋतू कसे होतात. अँड द रिदम ऑफ द अर्थ मूवमेंट म्हणजे पृथ्वीच्या फिरण्याचे काय परिणाम होतात. द अर्थ स्पिन्स ऑन इट्स ॲक्सिस. लेट अस डू अन एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड व्हॉट अन ॲक्सिस इज. आज समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक कृती करून बघणार आहोत. यू नीड अ बँगल अँड अ बॉल. या कृतीसाठी आपल्याला एक बांगडी आणि बॉल लागणार आहे. नाव स्पिन टू द बँगल. वेन यू स्पिन टू इट you can see a line in the bangle which does not exist. It is a axis. ज्यावेळेस आपण बांगडी फिरवतो त्यावेळेस तुम्हाला त्यात एक रेष दिसणार आहे जी प्रत्यक्षात नसते. तिला आस असे म्हणतात. ॲक्सिस इज ॲन इमॅजिनरी लाईन. हा जो आस आहे तो काल्पनिक असतो. When you spin to the ball, you do not able to see an axis. ज्यावेळेस आपण बॉल फिरवू त्यावेळेस आपल्याला बॉलमध्ये हा आस आपण बघू शकत नाही. Like this, when you spin to the top, that means it turns around itself. The turning of an object around itself is called rotation. And the imaginary line around which it rotates is called the axis of its rotation. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी वस्तू फिरवतो त्यावेळेस त्या वस्तूला ती वस्तू स्वतःभोवती फिरते. तिच्या या फिरण्याला परिवलन म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतात. ज्यावेळेस भोवरा आपण फिरवतो त्यावेळेस तो भोवरा तिच्या आसाभोवती फिरत असतो. नाव टेक अ ग्लोब लाईक द वन इन द पिक्चर अँड स्पिन इट. नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स. नाव टेक अ प्लम लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब ॲज शोन इन द पिक्चर. एक पृथ्वी गोल घ्या, तो फिरवून पहा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा. द अर्थ रोटेट्स विथ इट्स ॲक्सिस इन्क्लाइंड लाईक दिस. द लाईन NS in the picture shows the Earth's axis. It passes through the center of the Earth. The points N and S are called the poles of the Earth. N is the North Pole of the Earth and S is the South Pole. अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. इफ अ सर्कल वेअर ड्रॉन अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ एक्झॅक्टली इन बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ पोल्स इट वुड डिवाइड द अर्थ इंटू 2 इक्वल पार्ट्स. This imaginary circle is called the equator. The 2 equal parts it makes the earth are called the northern hemisphere and the southern hemisphere respectively. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि
दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये पृथ्वीचा आस, त्यानंतर पृथ्वीचा आस कललेला असतो, पृथ्वीचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि विषुववृत्त पाहिले.